निसर्ग सौंदर्याने मुक्त हस्ताने उधळण केलेला तालुका म्हणून खरं तर शिराळा तालुक्याची ओळख आहे। या तालुक्यातली चांदोली धरण आणि चांदोली अभयारण्य ही अत्यंत दोन प्रेक्षणीय स्थळं आहेत। मात्र पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही स्थळांवर सध्या जाता येत नसल्यानं पर्यटकांना त्या ठिकाणी बंदी आहे। मात्र याच तालुक्यामध्ये या तालुक्याच्या पश्चिमेला असलेलं गुढे पाचगणी नावाचं जे पठार आहे, या पठारावर सध्या पर्यटकांची प्रचंड अशी गर्दी होताना दिसत आहे। हिरव्यागार मऊ लुसलुशीत गवतानं फुललेल्या ज्या डोंगर दऱ्या आहेत त्या पर्यटकांना अक्षरशः भुरळ घालतानाचं जे चित्र आहे ते सध्याला पाहायला मिळत आहे। या ठिकाणी श्रावण महिना आता जो सुरू झालेला आहे, खरं तर मध्येच ऊन मध्येच पावसाच्या सऱ्या अशा पद्धतीचं जे वातावरण आहे ते पाहायला मिळत आहे। अनेक पर्यटक जे आहेत ते या पठाराला भेट देतानाचं जे चित्र आहे ते आपल्याला दिसत आहे। नमस्कार, मी मनीषा शिंदे। आम्ही इस्लामपूरहून इथं आलेलो आहे। या स्थळाबद्दल माझा मुलगा एकदा दोनदा येऊन गेलेला आहे, त्यानं पण सांगितलं होतं आणि म्हणून आम्ही आज प्लॅन केला। तर अतिशय सुंदर असं इथं वातावरण आहे, निसर्गरम्य ठिकाण आहे हे। हिरवळ आहे सगळीकडं, दऱ्या डोंगर आणि अतिशय म्हणजे मनाला लोभत वातावरण आहे, निसर्गरम्य ठिकाण आहे। खूप छान वाटलं इथं आल्यानंतर। आणि आता आम्ही आलोय, पण आता इथं दुसरी काय इथं ऍक्च्युली आम्हाला भूक लागलेली आहे, पण खायला आता इथं काय नाहीये, तर तेवढी जरा सुविधा झाली तर चांगलं आहे। वातावरण चांगलं आहे, त्याचबरोबर निसर्गरम्य ठिकाण आहे, अतिशय आल्हाददायक वातावरण आहे। खूप आवडलं, खूप छान वाटलं, मनाला आनंद देणारं हे ठिकाण आहे। मी कराड तालुक्यातून आटके गावामधून आलेलो आहे। माझं नाव विशाल पाटील आहे। मी इकडे पर्यटन स्थळ बघण्यासाठी आले। इकडे निसर्ग रम्य वातावरण आहे, त्यासाठी मी पाहण्यासाठी करता आलेलो आहे। माझं नाव विशाल पाटील, मी मूळचा उंडाळे गावचा रहिवासी आहे। सध्या राहणार इस्लामपूर, तालुका वाळवा। मी या ठिकाणी पाचगणीचं हे जे पठार आहे या ठिकाणी माझ्या कुटुंबासोबत पर्यटनासाठी आलो आहे। यापूर्वीही मी माझ्या मित्रांसोबत पर्यटनासाठी आलो होतो। या ठिकाणी निसर्गता तयार झालेले धबधबे आणि पठार कड्यावरून दिसणारी हिरवळ अतिशय विलोभनीय आहे। परंतु या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांसाठी काही सुविधा उपलब्ध होणं गरजेचं आहे। इथे भरपूर पर्यटक येतात, तर त्या पर्यटकांच्या सुविधासाठी शासनाने इकडे लक्ष द्यावं आणि ते जर पर्यटक जर विकसित झालं तर इथल्या तरुण वर्गाला याला रोजगार मिळेल आणि इथली जी परिस्थिती आहे ती इथल्या स्थानिक लोकांची सुधारेल। तर शासनाने याकडे दुर्लक्ष न करता जातीने लक्ष घालून तेवढं काम करण्यात यावं। मी संदीप किसन पाटील, पाचगणी गावचा रहिवासी आहे। हे पाचगणी पठार शिराळा तालुक्यामध्ये निसर्गरम्य ठिकाण आहे। या ठिकाणी छोटे मोठे धबधबे, निसर्गरम्य वातावरण हे पर्यटकांना भुरळ घालतात। तर या प्रशासनाने या पर्यटकांची गैरसोय होत्या, या गैरसोयीकडे लक्ष देऊन या विकसित करण्याचा प्रयत्न करावा। यामुळे या ठिकाणी स्थानिक मुलांना रोजगार उभा राहील आणि त्यातून मुंबईला जाणारा वर्ग आहे थोड्या प्रमाणात थांबेल। म्हणून या ठिकाणी पर्यटकांना चालना मिळावी ही आमची प्रशासन असेल किंवा प्रतिनिधी एक साकडं आहे।